नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण मोबाईलद्वारे माझी लाडकी बहीण योजनेचा ई-के-वाय-सी फॉर्म कसा भरायचा ते पाहणार आहोत. चला तर मग सुरुवातीला गुगल सर्चवर जायचं आहे. तिथं आपल्याला माझी लाडकी बहीण योजना हे टाईप करून आपल्यासमोर एक नवीन विंडो येईल. त्या विंडोवर आपल्याला निळ्या अक्षरात जे दिसणार आहे लिंक, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी संकेतस्थळावर ई-के-वाय-सी सुविधा सुरू, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे. त्यांनी खाली माहिती पण दिलेली आहे, ती माहिती वाचायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला लाल अक्षरात दिसणारे संकेतस्थळ आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. तर आपल्याला त्या विंडोवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक, कॅप्चा आणि संमतीपत्र दिलेलं आहे, ते आपल्याला भरायचं आहे आणि आपल्या OTP पाठवायचा आहे आणि हा OTP तुमच्या लाभार्थ्याचा आधार क्रमांकावर जो मोबाईल नंबर असेल त्याच्यावर जाणार आहे. OTP आल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्हाला तुमच्या वडिलांचा व पतीचा आधार क्रमांक विचारलेला आहे. तो आधार क्रमांक आपल्याला परत टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा आणि मी सहमत आहे म्हणून टाकायचा आहे आणि परत OTP पाठवायचा आहे. हा OTP तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा जो आधार क्रमांकावर मोबाईल नंबर असेल त्या नंबरवर जाणार आहे. त्याच्यानंतर OTP आल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल. तिथं तुमच्या वडिलांच्या व पतीचा प्रवर्ग विचारलेला असेल. त्याच्यानंतर ते सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत कायमस्वरूपी आहेत का किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत का, याबद्दल होय किंवा नाही हे निवडायचं आहे. त्याच्यानंतर उपरोक्त माहिती खरी किंवा खोटी आहे किंवा नाही हे सांगायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज तुम्हाला येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.